नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मते. आपलं यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते. आपण यूट्यूबवर जी सिरीज चालू करणार आहे एक्झाम संदर्भातील, आता एक्झाम जे आहे समोरच्या अपकमिंग्स राज्यसेवा प्रिलिम्स असेल आणि सोबत कंबाईन प्रिलिम्स असेल, या व्यतिरिक्त त्यांच्या मेन सुद्धा असतील. त्या अनुषंगाने आपण जे टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत ते टॉपिक आपण पाहणार आहे. सर्वात आधी जो टॉपिक पाहणार आहे आपण तो आहे लोकसंख्या घटक. कारण की या घटकावर आयोग कंपल्सरी, राज्यसेवेला तर प्रश्न आहेच प्रिलिम्सला आणि कंबाईनला सुद्धा कंपल्सरी प्रश्न आहे. परंतु लोकसंख्या या घटकामध्ये सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असा हा घटक, यावर आपण फोकस पॉईंट करणार आहे. यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा, आता लोकसंख्या हा जो घटक आहे यामध्ये प्रश्न येतात कुठं, तेवढा एक पॉईंट तुमच्यासोबत आधी डिस्कस करतो. नंतर आपण त्याचे प्रश्न कसे आलेले आहेत त्याचे विश्लेषण सुद्धा इन डिटेल पाहणार आहे. लोकसंख्या यावर येणारे प्रश्न जे आहेत, विशेष करून लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, ओके, आणि सिद्धांतासोबतच त्याचे टप्पे. तर विशेष करून त्याचे टप्पे जर आपण व्यवस्थित केले, लोकसंख्या संक्रमणाचे एकूण 3 टप्पे फोकस पॉईंट लक्षात ठेवा. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा, असे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा जर आपण बघितला तर त्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही कसे होते, जास्त होते. या ठिकाणी लोकसंख्या वाढत नाही, कशी राहते, स्थिर. दुसरा टप्पा जो आहे, ज्या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर, यामध्ये जन्मदर जास्त राहते, मृत्यूदर घटतात. कारण की राहणीमान दर्जा सुधारलेला, आरोग्य सुधारणा झालेल्या, त्यानंतर साक्षरता दर वाढलेला, यामुळे बऱ्यापैकी मृत्यूदर काय झाले, इथं घटलेले आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हे थोडे जास्तच राहतात, मृत्यूदर कमी होतात. परंतु जे लोकसंख्येची दशवार्षिक किंवा वार्षिक वृद्धी दर आहे, लोकसंख्या वाढीचा वार्षिक वृद्धी दर हा काय होऊन जातो, कमी होतो. तसेच जनन दर सुद्धा काय होतो, कमी होतो. म्हणजे लोकसंख्या काय होते, नियंत्रित आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. हा झाला पहिला अँगल. आणि दुसरा जो अँगल आहे तो नागरीकरण, विशेष करून राज्यसेवा प्रिलिम्सवाले आणि कंबाईनला सुद्धा अधूनमधून प्रश्न आलेला आहे नागरीकरणासंदर्भात किंवा शहरीकरणासंदर्भात. तर हा एक एरिया आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. थेट आपण प्रश्नांकडे जाऊया आणि प्रश्नांच्या अनालिसिस थ्रू आपण सगळे पॉईंट पाहूया. राज्यसेवा मुख्य, पहिलाच प्रश्न आहे 2023ला आलेला राज्यसेवा मुख्यला. काय आहे प्रश्न समजून घ्या. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान खरे नाही. या व्यतिरिक्त जे प्रश्न आहेत आपल्याला, संक्रमणा व्यतिरिक्त लोकसंख्या विषयक जे धोरणं आहेत, एक 1976चं जे की 16 एप्रिल 1976ला जाहीर केलेलं आहे आणि दुसरं 15 फेब्रुवारी 2000चं जे धोरण आहे त्या बाबतीत आपल्याला एक प्रश्न आहेत. विशेष करून 15 फेब्रुवारी 2000चं जे धोरण आहे त्यामधले जे उद्दिष्ट आहेत, तातडीचे, मध्यावधी आणि दीर्घकालीन, ते उद्दिष्टे व्यवस्थित करणं गरजेचे आहेत आपल्याला. पहा पहिलाच प्रश्न, लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरं नाही. कशा संदर्भात विचारला आहे, संक्रमण सिद्धांत. आता संक्रमण सिद्धांत हाच पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. हे चार्ट चांगला लक्षात ठेवा, आहे छोटासा परंतु चांगला परिणामकारक आहे. पहा पहिल्या टप्प्यामध्ये उच्च जन्मदर, म्हणजे जन्मदरही जास्त आणि उच्च मृत्यूदराशी जुळलेले आहेत. पहा जन्मदरही जास्त आणि मृत्यूदर सुद्धा जास्त, जिथे की लोकसंख्या कशी राहते, स्थिर राहते. दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर मोठ्या प्रमाणात काय झालेले आहेत, कमी होतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी होतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हे कमी होत नाही. जन्मदर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा संक्रमणाच्या कशा आहेत, जास्त आहेत. खरं नाही, म्हणजे चुकीचा पर्याय क्रमांक किती आहे, 2च आहे. त्यानंतर पहा तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होतात. मृत्यूदर तिसऱ्या टप्प्यामध्ये काय झालेले आहेत, कमी झालेले आहेत. पहा मृत्यूदर काय होऊन जाते, इथं कमी होतो आणि लोकसंख्येचा वार्षिक वृद्धी दर काय होतो, कमी होतो. पहिल्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा दर अतिशय कमी असतो. पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर अतिशय कमी, म्हणजेच त्याला स्थिर वाढीचा टप्पा या नावाने सुद्धा ओळखतात. स्थिर वाढीचा, लोकसंख्या तिथं पाहिजे तेवढी वाढत नाही. ओके, तर पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3. तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होतात. तर स्टेटमेंट जे आहे, सॉरी माफ करा, चुकीचं आहे आपलं 2 नंबरचं. दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर मोठ्या प्रमाणात काय होतात, कमी होतात. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हे कमी होत नाहीत, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हे कसे राहतात, जास्त राहतात. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण 2000चे उद्दिष्ट नाही म्हणते. ओके, आपल्याला 2 लोकसंख्या विषयक धोरणं आहेत, एक 1976चं आणि दुसरं कुठलं आहे, 2000चं. दुसरं 2000चं जे धोरण आहे त्याबाबतचा जो मसुदा तयार केला होता तो तयार केला होता एम एस स्वामीनाथन यांनी. कुठल्या समितीने केला होता, एम एस स्वामीनाथन यांनी तयार केला होता.
आणि सुरुवातीला पहिली एक समिती नेमली होती करुणाकरण या समितीने सांगितलं होतं की नवीन लोकसंख्या विषयक धोरण जाहीर करा। त्यासाठी दुसरी समिती जी आहे MS स्वामीनाथन यांनी एक मसुदा तयार केला। त्या मसुदामध्ये 2 पार्ट ठेवले। जे पहिला पार्ट जो होता त्यामध्ये उद्दिष्ट ठेवले होते, ताबडतोब कुठले अचीव करायचे आहेत, त्यानंतर मध्यावधी कुठले आणि दीर्घकालीन कुठले, आणि दुसरे जे आहेत काही ध्येय ठेवले होते, जे ध्येय 2010 पर्यंत कंप्लीट करायची होती। असे त्या मसुद्या आधारे त्यांनी तयार केलेलं होतं। त्यामध्ये बघा खालीलपैकी राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण 2000 चे कोणते उद्दिष्ट नाही। पहिला आहे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे। बालमृत्यूचं प्रमाण जे आहे हे बालमृत्यूचं जे प्रमाण आहे कितीपर्यंत आणणे, 30 पर्यंत आणणे। तसेच जन्मदर जो आहे हा कितीवर आणणे, 21 वर आणणे। नेक्स्ट आहे सार्वत्रिक लसीकरण करणे, त्याला वैश्विक लसीकरण म्हटलेलं आहे। यासाठी इंद्रधनुष्य सारखे मोठे अभियान गव्हर्नमेंटने सुरू केलेले आहे। गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन आहार योजना ही जी आहे ही 1995 ला सुरू केलेली आहे। कधी सुरू केलेली आहे, 1995 ला। त्यापूर्वी ही 1925 ला मद्रास प्रांतामध्ये सुरू झालेली होती। 1995 ला संपूर्ण भारतभर 8व्या पंचवार्षिक योजनेपासून सुरुवात केली। सद्यस्थितीमध्ये ही योजना PM पोषण मध्ये विलीन आहे। कुठल्या योजनेमध्ये विलीन आहे, PM पोषण। चुकीचं कुठलं आहे, पर्याय क्रमांक 3। 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे, ते होतं यामधलं जे धोरण होतं मध्यावधीमध्ये। हम दो हमारे दो हे तत्वाचा काय करणे, स्वीकार करणे। पर्याय क्रमांक याचा जो आहे चुकीचा, हा किती आहे, 3 आहे। नागरीकरण, अर्बनायझेशन किंवा शहरीकरण याबाबत हा प्रश्न आहे। शहरीकरण म्हणजेच काय, शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण, बरोबर आहे। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी लोकसंख्या एकवटणे, ओके, त्याला काय म्हणू शकतो आपण, केंद्रीकरण होणे। दुसरा पॉइंट आहे शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण। विकेंद्रीकरण म्हटलं त्याला जास्त अर्बनायझेशन म्हणू शकत नाही। नागरीकरण म्हणजे जिथं की केंद्रीकरण होणे त्यालाच आपण केंद्रीकरण किंवा सेंट्रलायझेशन सुद्धा म्हणू शकतो, एकाच ठिकाणी लोकसंख्या एकवटणे। खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण, खेड्याचा संबंध नागरीकरणामध्ये येणार नाही। लोकसंख्येच्या घनतेत वाढ होते, पण त्याला आपण नागरीकरण म्हणू शकत नाही, कारण की यामध्ये लोकसंख्येच्या घनतेत वाढ ग्रामीणची आहे की शहरीची आहे। जर त्यांनी असं म्हटलं असतं शहरी लोकसंख्येच्या घनतेत वाढ, तर स्टेटमेंट ते बरोबर असतं, पण इथं दोन्ही पण ऑप्शन्स येऊ शकतात, त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन हातातलं गेलेलं आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक सरळ किती आहे, 1 आहे, फक्त अ। जागतिक बँकेच्या मतानुसार म्हणजे वर्ल्ड बँकेने शहरीकरण अर्बनायझेशनच्या बाबतीत एक स्टेटमेंट केलं, राज्यसेवा पूर्ववाल्यांसाठी अतिशय महत्त्वाचं, ॲज वेल कंबाईनवाल्यांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणासंदर्भात म्हणजे भारतामध्ये जे अर्बनायझेशन होत आहे, कारण की सध्या शहरीकरण आणि शहरी लोकसंख्येचा प्रमाण जे आहे हे कसं आहे, वाढतं आहे। ओके, टोटल पॉप्युलेशन ही ग्रामीण भागात जरी असेल, पण शहरीकरण जे आहे हे वेगाने वाढत आहे। सर्वाधिक शहरी लोकसंख्या ही महाराष्ट्रात आहे। भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे। आता समस्यांचे जर प्रश्न येत असतील तर समस्या नेहमीच निगेटिव्ह असतात। ओके, समस्या कशा असणार आहेत, निगेटिव्ह असणार आहेत, तर त्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे। ज्या समस्या कोणत्या आहेत, तर त्या समस्या बघा, निगेटिव्ह ऑप्शन सर्व बरोबर असतील। पहिल्यांदा खराब स्थानिक प्रशासन म्हणजेच काय, वेळेवर जे पायाभूत सुविधा असतील त्यांच्याकडे लक्ष न देणे, ज्यामध्ये आरोग्य संदर्भात असतील, पिण्याचे पाणी असेल, त्यानंतर तिथल्या सर्वच प्रकारच्या पायाभूत सुविधा असतील, सामाजिक आणि आर्थिक संदर्भातील। स्थानिक प्रशासन भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात असेल, वेळेवर काम करत नसेल किंवा महसुली खर्चांकडे त्यांचा ओढा जास्त असेल, ही सुद्धा एक समस्या आहे। तर प्रभावी स्थानिक प्रशासन असायला पाहिजे जर शहरीकरण प्रभावीपणे राबवायचं असेल तर समस्या म्हटलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक अ बरोबर आहे। अत्यल्प वित्त पुरवठा, आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्याकडे महसुलाचे प्रमुख स्रोत नाही आहेत। महसुलाचे प्रमुख स्रोत जे आहेत ते केंद्राकडेच मोठ्या प्रमाणात एकवटलेले आहेत। त्यानंतर सेकंड क्रमांकाला कोणाकडे आहेत, राज्यांकडे। आता GST जरी पाहिलं तर विजय केळकर यांनी रिसेंटली काही सूचना केल्या, त्यामधली एक सूचना होती, ओके, त्यांनी 3 सूचना केल्या मेजर, ह्या 2024 मध्ये केलेल्या आहेत विजय केळकर समितीने। त्या सूचनांमध्ये काय सांगितलं, तर सर्वात आधी GST मंत्रालय स्थापन करा। दुसरं होतं GSTचे जे दर आहेत त्यामध्ये सोपेपणा आणा, आणि तिसरा पॉईंट जो होता तो अतिशय महत्त्वाचा होता, GST मधील वाटा स्थानिक स्वराज्य संस्थांना द्या, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था विशेष करून शहरी भागात मोठ्या प्रमाणात आहेत, कारण की शहरीकरण वाढत आहे आणि त्यांच्याजवळ पाहिजे तेवढा महसुलाचा प्रमुख स्रोत नसतो। ओके, तर अत्यल्प वित्त पुरवठा सुद्धा त्यांचा वाढला पाहिजे किंवा महसूल सुद्धा वाढलं पाहिजे।
खर्चवाढ करणारे अयोग्य नियोजन म्हणजे चुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च होणे, की जसे की महसूल खर्चांचे प्रमाण हे जास्त असणे किंवा उत्पादक खर्चांचं प्रमाण हे कमी असणे, वेगाने खालावत जाणारा पर्यावरणाचा दर्जा, शाश्वत विकासाच्या आधारावर डेव्हलपमेंट न होणे त्या एरियामध्ये. ह्या समस्या आहेत, यांचं निराकरण करणे आवश्यक आहे. वरीलपैकी काय येणार आहे? पर्याय 3. आता जर एखाद्या वेळेस माहीत जरी नसलं तर पॉईंट लक्षात ठेवा, जे सर्व निगेटिव्ह ऑप्शन हे बरोबर असतील आणि इथं निगेटिव्ह ऑप्शन चारी निगेटिव्ह आहेत, त्यामुळे वरीलपैकी सर्व. लोकसंख्येचे स्थित्यंतर यामुळे घडते. लोकसंख्येचे स्थित्यंतर म्हणजे संक्रमण हे कशामुळे घडून येते? तर विशेष करून संक्रमण जे आहे हे जन्मदर, दुसरं मृत्यूदर आणि तिसरं आहे जनन दर, यामुळे यावर हे परिणाम होत असतात. तर इथं कोणते पॉईंट आहेत? अ आणि ब आहे. जनन दरचा अर्थ काय होते ते पहा. 1000 जननक्षम 1000 स्त्रिया ज्यांचे जननक्षम वय किती आहे? 14 ते 49 आहे, त्यांच्या पाठीमागे जन्माला येणारी बालकं. जेव्हा जनन दर हा 2.1 या स्तरावर येत असेल त्याला रिप्लेसमेंट लेवल म्हणतात, पुनर्स्थापना स्तर. त्या ठिकाणी लोकसंख्या काय होत असते? स्थिर होत असते. याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2, अ आणि ब. बाल मृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एका वर्षाच्या कालावधीत, त्याला आपण बाल मृत्यू दर काय म्हणतो? 1000 जिवंत जन्माला येणाऱ्या बालकांमागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या. पण कोणत्या मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या मोजली जाते? त्यांच्यासाठी वयोगट किती आहे? तर त्यांच्यासाठी वर्ष आहे. 1 वर्षापेक्षा कमी ज्यांचं वयोगट असेल त्यांना त्यामध्ये मोजतात. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1 वर्ष. पर्याय क्रमांक 1. भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे? भारतीय पॉप्युलेशन जी आहे, लोकसंख्या, त्याबाबत काय खरे आहे? तर पहिलं स्टेटमेंट बघा, वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर हा घटत आहे. आपला लोकसंख्येचा वृद्धी दर हा सातत्याने घटत आहे. त्याचं कारण आहे की आपण 2 धोरणं खूप प्रभावी ठरवले लोकसंख्या विषयक. 76 पेक्षाही 2000चं जे लोकसंख्या विषयक धोरण आहे त्यामध्ये केलेल्या ज्या अंमलबजावणी आहेत त्यामुळे वृद्धी दरामध्ये आपली काय झाली? घट. त्यामध्ये विशेष करून हम दो हमारे दो हे तत्व त्यामधलं प्रभावी ठरलेलं आहे. लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास काय झालेली आहे? म्हणते सुरुवात झालेली आहे. कमी झालं म्हणते का? नाही, पण कमी होण्यास काय झालेली आहे? आता सुरुवात झाली आहे. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे हळूहळू आता युथ जे पॉप्युलेशन आहे ते हळूहळू हिस्सा काय होणार आहे? कमी होणार आहे. पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक किती येणार? 3. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत खालीलपैकी कोणत्या घटकांवर कोणत्या घटकांवर प्रकाश टाकतो? लोकसंख्या संक्रमणामध्ये काय काय पाहिलं जाते? ज्यामध्ये जन्मदर हे विचारात घेतले जातात, दुसरं मृत्यूदर हे सुद्धा विचारात घेतात. या आधारावरच लोकसंख्येचा काय ठरतो? वृद्धी दर ठरतो, कमी आहे किंवा जास्त आहे. जेव्हा जन्मदर हा खूप जास्त असेल आणि मृत्यूदर हा घटलेला असेल प्रचंड, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये लोकसंख्या वृद्धी दर सुद्धा वाढलेला असेल. अर्भक मृत्यूदराचा थेट इथं संबंध येत नाही संक्रमण सिद्धांतामध्ये. जन्मदर, मृत्यूदर आणि लोकसंख्या वृद्धी दर म्हणजेच काय येणार? पर्याय क्रमांक 3 येणार. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण 2000चे ध्येय? कुठल्या लोकसंख्या विषयक धोरणाबाबत प्रश्न आहे? 2000च्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहे. मुले व मुली दोहोंच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातील शाळा पातळीवरील गळती 30% खाली आणणे. तर हे 30 नाही पाहिजे, हे किती पाहिजे? 20%. ओके, तर हे लोकसंख्या विषयक धोरणाचे जे उद्दिष्ट आहेत किंवा ध्येय आहेत जे कधीपर्यंत साध्य करायचे होते? 2010 पर्यंत. हे पूर्णपणे पाठच पाहिजे, ज्या फॅक्ट्स आहेत किंवा स्टॅटिक भाग आहे. तर पहिलं चुकीचं आहे. जन्माच्या वेळी दर हजारी अर्भक मृत्यूदर हे आपण त्याला बालमृत्यूदर म्हणू शकतो, तेव्हाचं जे टार्गेट्स होतं हे 30 होतं. ओके, त्यामुळे दुसरं सुद्धा चुकीचं आहे. नेक्स्ट, जन्माच्या वेळेचे माता मृत्यूदर गुणोत्तर दर लाखामागे 100 पेक्षा खाली आले पाहिजे. हे बरोबर आहे. माता मृत्यूदर जे आहे यामध्ये 1 लाख जिवंत जन्माला येणाऱ्या
बालकांमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या विचारात घेतात. ओके, तर यामध्ये पहा, जन्माच्या वेळेचे माता मृत्यू दर गुणोत्तर दर लाखामागे किती? 100 पेक्षा खाली आणणे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. जन्म, मृत्यू, विवाह आणि गर्भधारणा किंवा गरोदरपणा यांची संबंधित नोंदणी किती टक्के असली पाहिजे? 100%. हे सुद्धा बरोबर आहे. काय येणार पर्याय त्याचा? क आणि ड. पर्याय क्रमांक किती आहे? 4. ओके. अदृश्य मुली व महिला ही संकल्पनात्मक स्थिती. अदृश्य मुली व महिला म्हणजे त्यांची संख्या काय होत आहे? कमी होत आहे. ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे होते? ओके, मुली व महिला यांची संख्या जी कमी होत आहे त्याची कारण कुठलं आहे याबाबत हा प्रश्न आहे. मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता किंवा हव्यास, याचा अर्थ काय? मुलगाच पाहिजे या आधारावर बऱ्यापैकी जे बालमृत्यू दराचं प्रमाण असेल कुपोषणाव्यतिरिक्त ते सुद्धा आपल्याला एक कारण सांगता येऊ शकेल. किंवा चुकीच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गर्भपात करणे. ओके, तर त्यामुळे सुद्धा मुलींची संख्या काय होऊ शकते? कमी होऊ शकते. त्यानंतर आहे अपुरी सांख्यिकीय माहिती. याचा थेट संबंध येत नाही. महिलांचा होणारा बाजार हे नॉनसेन्स ऑप्शन आहे. उच्च माता मृत्यूदर. ओके, माता मृत्यूदर हा जास्त असणे तो का होऊ शकतो? त्यामध्ये प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर ज्या आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे त्या वेळेवर मिळत नसतील. तसेच योग्य पोषण आहार जो मिळायला पाहिजे तो सुद्धा मिळत नसेल. हे सुद्धा त्यामध्ये कारण आपल्याला सांगता येऊ शकेल. प्रभावी दोन्ही ऑप्शन्स आहेत अ आणि ड. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. नेक्स्ट आहे एकूण लोकसंख्येमध्ये कामकाजी वयाच्या, कामकाजी म्हणजे युथ, ज्यांना काम मिळू शकते किंवा त्यांना रोजगार मिळू शकतो, एकूण लोकसंख्येच्या कामकाजी वय जे की काम करू शकते असा हिस्सा जर वाढत असेल तर देशाच्या विकास दरात वाढ होते. बरोबर आहे. जर यांची काम करणाऱ्यांची संख्या जर जास्त असेल तर आपला विकास दर सुद्धा काय होऊ शकतो? वाढू शकतो किंवा वृद्धी दर सुद्धा वाढू शकतो, उत्पन्न दर सुद्धा वाढू शकतो. या संकल्पनेचे वर्णन खालीलपैकी कोणती संज्ञा करते? म्हणजे सोप्या भाषेत लोकसंख्याविषयक लाभांश. लोकसंख्याविषयक लाभांश म्हणजे जे पॉप्युलेशन पासून लाभ व्हायला पाहिजे अशी पॉप्युलेशन म्हणजे युथ जनरेशन आपण म्हणू शकतो. पण आपल्या देशामध्ये युथ जनरेशन पासून पाहिजे तेवढा आपल्याला फायदा घेता येत नाही, कारण की बेरोजगारीचा दर सुद्धा जास्त आहे. हा सोपा आहे प्रश्न. एका लॉजिकवर सुद्धा सुटू शकतो जोड्या लावांच्या बाबतीत. 2011च्या जनगणनेनुसार शहरे व त्यांची लोकसंख्या पुढील योग्य जोडी लावा. तर सर्वात जास्त लोकसंख्या ही बृहन्मुंबई आपण किंवा मुंबई संदर्भात म्हणू शकतो. तर सर्वात मोठा आकडा कुठला आहे? अला 4. अला 4 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे का? अला 4 एकच ऑप्शन आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. असा प्रश्न का घेतलेला आहे हे तुम्हाला थोडं लॉजिकल एरियावर सुद्धा कळलं पाहिजे म्हणून हा ऑप्शन प्रश्न घेतला. अशा प्रश्नांना सहसा रिपिटेशन सुद्धा नाही. लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजतात? पर स्क्वेअर केएम किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? दर चौरस किलोमीटर. हा प्रश्न 2 वेळा रिपीट आहे. एक वेळ राज्यसेवा पूर्वला आहे, एक वेळ कंबाईन पूर्वला आहे. त्यामुळे चांगलं लक्षात ठेवा. जे की लोकसंख्येची घनता सर्वाधिक भारतामध्ये जर विचार केला आपण, लोकसंख्येची घनता सर्वाधिक ही भारतामध्ये बिहार राज्यात आहे आणि तशी जर पाहिली तर दिल्लीमध्ये आहे. आणि राज्य म्हणून जर विचारात घेतली तर बिहारमध्ये आहे. आणि सर्वात कमी म्हणून जर पाहिली आपण तर ती आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्याविषयक धोरणानुसार विवाहाचे किमान वय 21 पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी किती ठेवण्यात आले? 18. हे 1976चं धोरण आहे. ओके, पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. 1976चं जे धोरण आहे त्यामध्ये मुलींचे लग्नाचे वय 21 आणि 18 आणि मुलांच्या लग्नाचे वय किती ठेवण्यात आले? 21. आणि लोकसंख्याविषयक धोरण जे दुसरं आहे याच्यावर एकवर पहिलं जे आहे आपलं 1976चं, यावर बऱ्यापैकी याच पॅटर्नचा प्रश्न आढळतो. परंतु सर्वात वेगवेगळे पॅटर्नचे प्रश्न आपल्याला जे आहेत ते राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण 2000 हे 2च धोरण आहेत. ओके, त्यामुळे चांगले लक्षात ठेवा. पहिला पॉईंट आणि तिसरा पॉईंटच पाठ करून ठेवायचा. शिरगणात्मक शहरे किंवा आपण त्याला अर्बनायझेशन म्हणतो, यामध्ये झालेली भरमसाठ वाढ हे एक मोठे आव्हान आहे. आव्हान म्हणजे हे पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह असणार आहे. ओके, तर अर्बनायझेशन शहरीकरण हे आव्हान आहे तर निगेटिव्ह ऑप्शन सर्व बरोबर. शहरे अनुशासन संरचना असते, त्याला आपण प्लॅन किंवा नियोजित शहरे म्हणू शकतो. नियोजित शहरे जर नसले तर मोठ्या प्रमाणामध्ये सेंट्रलाइज होऊ शकते.
आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध राहू शकत नाहीत, कारण की पॉप्युलेशन साईज जर खूप मोठ्या प्रमाणात वाढली असेल तर प्रत्येकाच्या गरजा ह्या मोठ्या प्रमाणात वाढतात. आता शहरीकरण वाढण्याचे काही कारणं जे आहेत ते स्थलांतरामध्ये सुद्धा आहेत. स्थलांतर जर आपण पाहिलं, भारतामध्ये सर्वाधिक स्थलांतर हे पहिलं स्थलांतर हे ग्रामीण ते ग्रामीणच आहे. हा पॉईंट चांगलं लक्षात ठेवा. आपण ग्रामीण ते शहरी सांगू शकतो. हे आहे विवाहामुळे. सर्वाधिक स्थलांतर हे कशामुळे आहे? विवाहामुळे. आणि दुसरं स्थलांतर जे आहे हे सर्वाधिक ग्रामीण ते शहरी स्थलांतर आहे. ग्रामीण ते शहरी. आता ग्रामीण ते शहरीचे स्थलांतर आहे हे कशामुळे असू शकते? ग्रामीण ते शहरी हे स्थलांतर हे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार, दुसरं शिक्षण आणि तिसरं विवाह या कारणामुळे होऊ शकते. तर यामध्ये जर पाहिलं आपण, मोठ्या प्रमाणात जर अर्बनायझेशन वाढत असेल तर त्या ठिकाणी पायाभूत सुविधांची सुद्धा कमतरता भासू शकते. शहरांची वाढ ही वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते. बरोबर आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या का होत आहे? कारण की स्थलांतर इथं वाढत आहेत. तर काय येणार आहे? पर्याय अ, ब, क. पर्याय क्रमांक 1. खालील विधाने विचारात घ्या. लोकसंख्या संक्रमणाबाबत पुन्हा प्रश्न आहे हा. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार पहिल्या अवस्थेत जन्म व मृत्यूदर दोन्ही जास्त होते. बरोबर आहे. इथं लोकसंख्या काय राहते? स्थिर. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर, दुसऱ्या अवस्थेत म्हणजे जिथं की जन्मदर जास्त, मृत्यूदर काय झाले होते? कमी, 2% किंवा त्यापेक्षा जास्त. 2% किंवा त्यापेक्षा जास्त राहिला म्हणजे याचा अर्थ जन्मदर जास्त. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार तिसऱ्या अवस्थेत जन्मदर सातत्याने कमी झाले. बरोबर आहे. जन्मदर म्हटल्यापेक्षा इथं विशेष करून जननदर घटले आणि लोकसंख्येची वृद्धिदर सुद्धा कमी झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहेत वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक किती येणार? 4. राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण 2000 या अंतर्गत 2010 पर्यंत आपल्याला काही ध्येय गाठायची होती. राष्ट्रीय सामाजिक लोकसंख्या ध्येय. ओके. नॅशनल सोशल डेमोग्राफिक गोल्स या नावाने ते ओळखले जातात. 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण मोफत करणे यासाठी आपण नंतर 86वी घटना दुरुस्ती आणली. जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदर आधीच एक प्रश्न रिपीट झाला. इथं 80% केलेला आहे. 80 नाही पाहिजे. किती पाहिजे इथं? 100%. नोंदणी साध्य करणे. पर्याय क्रमांक किती योग्य? पर्याय क्रमांक 1. खालील पर्यायातून माल्थस यांनी लोकसंख्येचा सापळा हा सिद्धांत सांगितला. तसेच त्यांनी माल्थस यांनी लोकसंख्या वाढ ही भूमितीय गतीने होते आणि अन्नधान्य उत्पादन हे गणितीय गतीने होते हा सुद्धा सिद्धांत त्यांनी सांगितलेला होता. त्यांनी लोकसंख्येवर नियंत्रणासाठी 2 उपाय सांगितले होते. एक नैसर्गिक आणि दुसरा कुठला सांगितलेला आहे? नैतिक उपाय. पर्याय क्रमांक किती आहे त्यांचा? 4. लोकसंख्या वाढ आणि जनन क्षमता याबाबत त्यांनी सिद्धांत सांगितला होता. पर्याय क्रमांक 4. लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या अवस्थेत काय दिसून येते? कितवी अवस्था सांगितलेली आहे? तिसरी म्हटली तर तिथं जन्मदर थोडे, जननदर कमी आणि मृत्यूदर थोडे कमी आहेत आणि लोकसंख्या वाढीची गती काय झालेली राहते? कमी झालेली राहते. लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो. कमी का झालेला आहे आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर 2 धोरणं प्रभावी ठरले, 76चं आणि 2000चं. औद्योगिकरण आणि शहरीकरण जास्त झालेले असते. बरोबर आहे. आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर हा टप्पा जर काही सिद्धांतानुसार जर आपण जोडला तर बऱ्यापैकी 1981 ते 2020 पर्यंत आढळून आलेला आहे. याला स्टँडर्डमध्ये 2011 पर्यंतच म्हणतात, पण त्यानंतर तिसरा टप्पा नाही. तर आता औद्योगिकरण आणि शहरीकरण सुद्धा वाढलेलं आहे. बरोबर आहे. जन्मदर जास्त असतो, मृत्यूदर काय झालेला आहे? कमी. जन्मदर या काळामध्ये जास्त नाही. तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर काय झालेले आहेत? कमी झालेले आहेत. विशेष करून जननदर कमी झालेले आहेत. ओके. जन्मदर तसेच मृत्यूदर सुद्धा काय झालेले आहेत? कमी झालेले आहेत. काय येणार पर्यायाचा? अ, ब, ड. पर्याय क्रमांक 2. राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण 2000चे कोणते तातडीचे उद्दिष्टे आहे? तातडीचे उद्दिष्ट जे होते राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण 2000चे त्यामध्ये पहिला आहे संतती नियमन, दुसरा आहे आरोग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे, तिसरा आहे एकात्मिक सुविधा, प्रजनन व बाल आरोग्या संदर्भातील सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळायला पाहिजे, आणि चौथा आहे आरोग्य सेवकांची भरती किंवा आरोग्य सेवकांची गरज. असे टोटल 4 ताबडतोब उद्दिष्ट होते. त्यामध्ये पहा,
तातडीचे उद्दिष्ट म्हणजे हे पहिलंच आहे, स्वास्थ्यविषयक पायाभूत सुविधांची काय करणे गरज, त्याला काय म्हटलं आपण, आरोग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे. स्वास्थ्यविषयक म्हणजे आरोग्यविषयक. पर्याय क्रमांक ए एकच बरोबर आहे, आपल्याला एकच पाहिजे. एकूण जननदर कमी करणे, जननदर जे टार्गेट केलं होतं 2.1 या स्तरावर आणणे, हे होतं त्याचं मध्यावधी उद्दिष्ट. हे कुठलं उद्दिष्ट होतं त्याचं, मध्यावधी. लोकसंख्या स्थिर करणे, 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे हे उद्दिष्ट होतं, परंतु हे मुख्य उद्दिष्ट होतं आणि लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह होतं. पर्याय क्रमांक 3 हे जे आहे हे लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह होतं. वरीलपैकी सर्व येणार नाही. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 1. ओके, तर आपण याचप्रमाणे सर्व जे महत्त्वाचे आपल्याला टॉपिक्स आहेत जिथं प्रश्न येऊ शकतात, उगाच खूप सारं वाचणे यामध्ये एनर्जी घालवल्यापेक्षा परफेक्ट आणि जिथं आपल्याला कंटेंटवर प्रश्न येतात त्याकडे फोकस करणं आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं जिथं आपल्याला जास्त रिव्हिजन असायला पाहिजे तसेच टॉपिक आपण इथं फोकस करणार आहे. सोबतच ही PDF जी आहे ही स्वराज्य अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर शेअर करून ठेवणार मी. तिथून तुम्ही याची झेरॉक्ससुद्धा काढून घेता येईल आणि महत्त्वाचे प्रश्न सोडवता येईल, किंवा तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका असतील त्यामधून सुद्धा वापर केला तरी चालेल, पण स्वराज्य अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर हे कंपाईल केलेलं असेल. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.